गडहिंग्लजसह चंदगड व आचरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालंय। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन माजी आमदार राजेश पाटील व डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी भेटून या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं। एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये समझोता झालाय। या दोन्ही नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गडहिंग्लज, चंदगड व आचरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत। हा राज्यातील पहिला प्रयोग आहे। माजी आमदार राजेश पाटील व डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांचे त्याबद्दल अभिनंदन करतो, असे यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मी व डॉक्टर नंदाताई बाभुळकर एकत्र आलो आहोत। आघाडी करून गडहिंग्लज, चंदगड, आचरा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद मतदारसंघ व 16 पंचायत समिती मतदारसंघात घड्याळ या चिन्हावर उमेदवारांनी लढण्याबाबत एकमत झाला आहे। चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही हा पहिला प्रयोग केला होता आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पुरोगामी विचार, विशेषतः शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार या जिल्ह्यात तेवत ठेवलाय। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला। महिन्यापूर्वीच चंदगड नगरपंचायतीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला। त्याला चांगले यशही मिळालं। आमचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आम्ही अनुमती घेतलेली आहे। आमचे नेते हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या चर्चा घडवून आणल्या। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी चांगल्या प्रकारे ताकदवान पॅनल उभं केलं असल्याचं यावेळी नंदाताई बाभुळकर यांनी सांगितलं। यावेळी रामराजे कुपेकर, उदयराजे जोशी, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, एस.एन. पाटील, विजयराव गुरव, रामचंद्र गायकवाड आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।